आता एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं समोर येते, आपण सविस्तर पाहूयात। पुण्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात महिला पालिका अधिकाऱ्यांनी छळाची तक्रार दाखल केली आहे। आरोग्य विभागाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याची महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल केली। या संदर्भात आता आयोगानं पुणे मनपाकडे स्पष्टीकरण सुद्धा मागितलंय। संबंधित पदाधिकारी त्यांच्या कामात सतत हस्तक्षेप करून मानसिक त्रास देत असल्याची ही तक्रार नोंदवण्यात आली। हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडलं होतं, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही, असंही महिला अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचं सध्या समजतंय। तर पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याविरोधात ही छळाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता स्पष्टीकरण सुद्धा मागवण्यात आलंय। वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ही या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातली तक्रार मांडण्यात आलेली होती, मात्र समाधानकारक कोणतंही उत्तर हे मिळालं नाही आणि त्यामुळे आता महिला आयोगामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली। मानसिक त्रास देत असल्याची सुद्धा यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। मनपातील आरोग्य विभागातील या 2 महिला अधिकाऱ्यांनी आपली तक्रार नोंदवली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय कारवाई केली जाते, कशा पद्धतीने तपास होतो हे सुद्धा पाहायचंय। संबंधित पदाधिकारी त्यांच्या कामामध्ये सतत हस्तक्षेप करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती। हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुद्धा मांडण्यात आलेलं होतं।